नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स, पांडुरंग तुकाराम उत्पादपत, पंढरपूर. 91.6 केडीएम दागिने, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण. प्रोप्रायटर जयसिंग अप्पाराव सरदार. मोबाईल नंबर 9890 25 97 74. एक वेळ अवश्य भेट द्या. पिढ्यानपिढ्या प्रलंबित असलेल्या पंढरपूर तालुक्यातील तावशी गावातील या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी. आमदार समाधानदादा अवताडे यांची ग्रामस्थांनी मांडले आभार. पहा सविस्तर वृत्त. तावशी गावातील मानवाडी भागातील रस्त्याचा प्रश्न कार्यसम्राट आमदार माननीय समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून सोडवल्याबद्दल लोकप्रिय युवक नेते व ग्रामपंचायत सदस्य श्री अनिल रामचंद्र यादव व इतर सहकाऱ्यांचे ग्रामस्थांनी मानले आभार. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे लोकप्रिय आमदार समाधानदादा अवताडे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या मानवाडी तावशी तालुका पंढरपूर येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या रस्त्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय श्री सोमनाथ अवताडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना त्यांनी आज या रस्त्याच्या खडीकरणाच्या उद्घाटनाला आलो आहे. पुढच्या वेळी सिमेंट कॉन्क्रीट किंवा डांबरी रोडच्या उद्घाटनाला नक्की येऊ अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली. तसेच या भागाच्या संपूर्ण विकासासाठी आम्ही बांधील आहोत. कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या, हक्काने या, आपण ती सोडवू असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. तसेच यावेळी युवक नेते माननीय आशिष यादव, ग्रामपंचायत सदस्य श्री अनिल रामचंद्र यादव, कौशिक यादव, समाधान यादव यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी तावशी गावचे युवक नेते, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक शिवश्री अनिल यादव यांनी आपल्या मनोगतातून गेल्या कित्येक वर्षापासून सदर रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असून मानवाडी रस्त्याचा प्रश्न आमदार समाधानदादांनी सोडवल्याबद्दल परिसरातील नागरिकांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले. यावेळी युवक नेते आशिष यादव, माजी सरपंच पांडुरंग आसेवे, माजी सरपंच भारत रणदिवे, पत्रकार बालमभाई मुलानी, कौशिक भाऊ यादव, समाधान यादव, राजेंद्र यादव, औदुंबर यादव यांच्यासह धनाजी यादव, रमेश यादव, शहाजी यादव, डॉक्टर आनंद यादव, दत्ता यादव, दयानंद यादव, नानासाहेब यादव, दीपक यादव, तसेच शिवाजी यादव, संभाजी यादव, प्रशांत उर्फ पप्पू यादव, उमेश यादव, समर्थ यादव आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आणि पाणीदार आमदार समाधानदादा अवताडे साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मानवाडी भागात, तावशी गावातील मानवाडी भागामध्ये या खडीकरणाच्या 10 लाख रस्त्याच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आत्ताच आमच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे युवक नेतृत्व सोमनाथजी अवताडे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच मानवाडीतील तसेच तावशीतील नेते मंडळी व ग्रामस्थ यांचं मी पहिल्यांदा मानवाडीकरांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. विशेष म्हणजे गेली 50 वर्ष झालं या आमच्या भागातील रस्त्याचा प्रश्न हा प्रलंबित होता. 2-3 महिन्यापूर्वी आम्ही आमदार साहेबांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि मी मानवाडीतील एक 400-500 लोकांची वस्ती या ठिकाणी आहे. आम्ही सर्वांनी आमच्या या रस्त्याच्या मागणीची दुरावस्था आणि रस्त्याची दुरावस्था आमदार साहेबांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून दिली आणि आमची व्यथा, आमची कैफियत त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी आम्ही मांडली, या ठिकाणी मांडली. आमदार साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता आमचं दुःख या ठिकाणी वाटून घेतलं आणि या रस्त्याच्या कामासाठी आमदार साहेबांनी भरभरून या ठिकाणी निधी दिला. त्याबद्दल मी प्रथमतः या मानवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आमदार साहेबांचं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो आणि अशी आशा व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये आता हा खडीकरणाच्या रस्त्याचं उद्घाटन सोमनाथ भाऊनी केलंय. थोड्याच काळात या ठिकाणी डांबरीचं किंवा कॉन्क्रीटच्या रस्त्याचं उद्घाटन सोमनाथ भाऊनी आमदार साहेबांनी करावं अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि अजून एक सांगायचं झालं तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, गाव लेवलच्या माध्यमातून असून अनेक वेळा आम्ही निवेदनं दिली, तक्रारी मांडल्या की बाबा आमच्या या दुर्गम अशा भागामध्ये आम्ही आदिवासी भागात राहतोय, कशी अवस्था झाली होती की आम्हाला रस्त्याची मागणी पाहिजे, आम्हाला रस्ता पाहिजे अशी वारंवार कैफियत मांडली, उपोषणं केली, आंदोलनं केली. परंतु या गाव लेवलच्या छटाकी पुढाऱ्यांनी की ज्यांना काय म्हणजे आमचं देणं घेणं नाही, त्यांनी सरळ सांगितलं की या मानवाडीच्या रस्त्याला तुमच्या पाठीवर मुरुम सुद्धा आम्ही टाकणार नाही.
अशी अवस्था आमची या ठिकाणी करून सोडली होती. तर त्यांना या ठिकाणी चोख उत्तर देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. परत एकदा मी समाधान दादांचे या ठिकाणी मानवाडीकरांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात मानवाडीचा विकास असाच भरभरून व्हावा. मानवाडीचाच नाही, तावशीचाच नाही, तर संपूर्ण मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांच्या हातून सध्या भरभरून चालू आहे. येणाऱ्या काळात हे होणार आहे आणि परमेश्वराच्या चरणी अशी प्रार्थना करतो की येणाऱ्या विधानसभेच्या आता इलेक्शनमध्ये परत एकदा आपल्याला समाधान दादांना त्या ठिकाणी आमदार करायचा आहे आणि संपूर्ण मतदारसंघाचा विकास भरभरून करून घ्यायचा आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आज या ठिकाणी माननीय आमदार समाधान दादा अवताडे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपल्या तावशी गावामध्ये मानवाडी रस्त्याच्या या कॅनलपट्टीच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज या ठिकाणी आलो आहोत. खरं तर या ठिकाणी मला आज या कार्यक्रमाचं रस्त्याचं उद्घाटन करत असताना आजचे आनंद होतोय की आमदार साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं वाड्या वस्त्यावरचे असतील किंवा कॅनलवरचे असतील गेल्या कित्येक वर्षापासूनचे जे प्रलंबित असतील लोकांना ह्या रस्त्यांची खूप गरज आहे. मला वाटतं गेल्या 15 ते 20 वर्षाचा बॅकलॉग आमदार साहेबांनी या 3 वर्षामध्ये भरून काढण्याचं काम या आपल्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून केलं आहे असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि रस्त्याचं उद्घाटन करत असताना मी रस्त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जातो त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ते पाहून मला या ठिकाणी आजचे आनंद होतोय. हे होत असताना जे काय अजून आपल्या मतदारसंघातील वाड्या वस्त्याचे म्हणा किंवा इतर अनेक समस्या राहिल्या असतील त्यासुद्धा येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून नक्की होतील याची देखील ग्वाही आजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो.